चला, आजचा आपला टॉपिक काय आहे? टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीज. म्हणजे आपण काय शिकणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये? इन्कम फ्रॉम सॅलरीज. ठीक आहे. याचा चार्जिंग सेक्शन, जसा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा चार्जिंग सेक्शन होता 22, तसं याचा आहे चार्जिंग सेक्शन 15. म्हणजे सॅलरीच्या अंडर काय काय टॅक्सेबल होतं ते सगळं काही याच्यामध्ये येतं. ठीक आहे. तुम्हाला आठवतं का आपण फॉर्मॅट बनवतो आपला? सेम त्या फॉर्मॅटच्या ज्या 4 ओळी असतात त्या काय असतात? पहिले मिस्टर जो कोणी असेल तो, मग खाली आपण काय लिहितो? कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीज. ओके. यानंतर आपण लिहितो AY आणि PY. आणि मग आपण इथे खाली लिहितो पर्टिक्युलर्स. अमाऊंट रुपीज आणि अमाऊंट रुपीज. चला, आता ना खूप मनापासून माझ्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज. हा जो फर्स्ट कॉलम राहील हा तुमचा राहील ॲडजस्टमेंट पर्पजचा कॉलम, आणि हा राहील तुमच्या फायनल अमाऊंटचा कॉलम, म्हणजे टॅक्सेबल अमाऊंटचा कॉलम. तुम्हाला आठवतं का, तुम्ही P&L अकाउंट बनवतात किंवा मग ट्रेडिंग अकाउंट बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये एक ॲडजस्टमेंटचा कॉलम असतो आणि इथे एक अमाऊंट कॉलम असतो फायनलचा. म्हणजे इथे ॲडजस्टमेंट करायची आणि इथे फायनल अमाऊंट टॅक्सेबल होईल. मग हे कसं, हे आपण बघूयात. चला, सगळ्यात पहिले तर इथे टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीज असण्यासाठी आपल्याकडे एक रिलेशनशिप असायला हवं. कोणतं? तर बघा, एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिपमध्ये हे जे वाक्य आहे ना, एम्प्लॉई रिलेशनशिपमध्ये जे काही टॅक्सेबल आहे ते होईल टॅक्सेबल अंडर द हेड सॅलरी. हे जे काही मी म्हणते हे गोल्डन वाक्य आहे. दिस इज गोल्डन रूल. एम्प्लॉई रिलेशनशिपमध्ये जे काही भेटेल ते काय असणार आहे? टॅक्सेबल ॲज अ सॅलरी. पुन्हा लक्ष द्या, दिस इज युअर गोल्डन रूल. एम्प्लॉई रिलेशनशिपमध्ये जे काही मिळेल ते काय असणार आहे? टॅक्सेबल ॲज अ सॅलरी. ओके. मग बघा हा का, आपल्याकडे आता मी सगळं काही तुम्हाला लॉजिकने शिकवणार आहे, एक्झाम्पल्स देऊन शिकवणार आहे. ते लॉजिक्स एक्झॅक्टली ॲज इट इज तुमच्या पुस्तकाशी मॅच करत नाहीत, सिलेबसशी मॅच करत नाहीत. फक्त तुम्हाला समजण्यासाठी लॉजिक देत असते मी. तर मग चला, सगळ्यात पहिलं आपल्याकडे काय येणार? तर बेसिक सॅलरी. याला मी ॲज पर माय लॉजिक म्हणते ॲग्रीमेंट सॅलरी. म्हणजे बघा, हा आपला धीरज आहे, दिसतोय का तुम्हाला? थांबा, दिसेल तुम्हाला आता. हा बघा, हा धीरज गेला जॉब शोधायला. ओके. काका मला जॉब द्या ना. धीरजने सांगितले 10,000. तिकडून काका म्हटले नाही 7,000. मग जेव्हा फायनली ठरली ती सॅलरी ठरली 8,000 रुपये, आणि ही आपल्या ऑफर लेटरवर दिसते आहे. ही सॅलरी आपल्या ऑफर लेटरवर दिसते. हिलाच काय म्हणणार तुम्ही? ॲग्रीमेंट सॅलरी, म्हणजेच तुमची बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी ही नेहमी फुल्ली टॅक्सेबल असते. कशी असते? फुल्ली टॅक्सेबल असते. हे तुमच्या माहितीच्या पर्पजसाठी लिहिते. ओके. मग याची अमाऊंट डायरेक्टली कुठे जाईल? आउटरला जाईल. नंतर याला मिळाला, आता बघा, हा इथे जॉबला लागला, 8,000 रुपये मिळायला लागले. आता हा तिथे त्या लोकांकडे शिकायला लागला, जॉब मस्तपैकी शिकून घेतला. आता तो म्हणतो, सर लई महागाई वाढली हो, पगार वाढवून द्या, नाही तर मी चाललो सोडून. याने जेव्हा नाटकं केली तेव्हा सरांनी सांगितलं महागाई, बरं ठीक आहे, महागाईला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांग रे भाऊ. तो म्हटला डिअरनेस. मग सर म्हटले ठीक आहे, मी तुला डिअरनेसचा भत्ता देतो की नाही, म्हणजे महागाईचा भत्ता. मग बघा, सरांनी याला काय दिला?
डिअरनेस अलावन्स सुद्धा असतो फुल्ली टॅक्सेबल, म्हणजे हा पण कुठे जाईल, डायरेक्टली आउटरला, टॅक्सेबल कॉलममध्ये. ओके. मग तुम्ही आयुष्यात कधी इन्सेंटिव्ह नावाची गोष्ट ऐकली का? इन्सेंटिव्ह, की तुम्ही इतका सेल करून द्या. समजा तुम्ही 2 लाख सेल केला तर त्याच्यावर तुम्हाला 2% इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्हला आपल्या सॅलरीच्या भाषेमध्ये आपण म्हणायचं कमिशन. पण कमिशनमध्ये 2 प्रकार असतात. एक असतं फिक्स कमिशन, म्हणजे तू काम कर नाही तर नको करू तरी तुला कमिशन मिळेल, किंवा मग एक असतं ते पर्सेंटेज कमिशन, की तू जेवढं काम करशील त्याच्यावरच टक्केवारी मिळेल. मग बघा, मग भले कमिशन मिळू देत, कसं फिक्सवालं, तरी फुल्ली टॅक्सेबल. कारण काय, तर एम्प्लॉई रिलेशनशिपमध्ये मिळालं तर ते काय असतं, फुल्ली टॅक्सेबल असतं. ठीक आहे. मग बघा, मग समजा कमिशन मिळालं कोणतं वालं, पर्सेंटेजवालं. कोणतं वालं, पर्सेंटेजवालं. हा पण काय असणार मग, फुल्ली टॅक्सेबल. आलं लक्षात. मग तुम्ही म्हणाल मॅम तुम्हाला माहिती का हो दिवाळीला आम्हाला काय मिळायला पाहिजे, बोनस. बोनस पण काय असतो, फुल्ली टॅक्सेबल. बोनस इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल. डायरेक्टली तुमच्या टॅक्सेबल कॉलममध्ये तुमचा बोनस गेला. बघा, हे होते बेसिक आयटम्स जे डायरेक्टली काय होतात, फुल्ली टॅक्सेबल होतात. ठीक आहे. मग आता याच्या पुढे काय झालं, तुम्ही त्यांचे खास लोक झाले, पण तुम्ही लोक लांब राहतात. घर टू ऑफिस यायला तुम्हाला किती खर्च लागतो सर, खूप महागाई हो. घर टू ऑफिस यायला ट्रॅव्हलिंगचा किती खर्च लागतो. त्यापेक्षा मी काय करतो माहिती का सर, आता मी जातो आणि दुसरीकडे जॉबच शोधतो. जवळच्या जवळ जॉब शोधतो. तेव्हा आपण त्याला काय देतो, ट्रॅव्हलिंग अलावन्स देतो. त्याला आपण ट्रान्सपोर्ट अलावन्सही म्हणतो किंवा कन्व्हेयन्स अलावन्सही म्हणतो. हा फुल्ली टॅक्सेबल नाही, हा पार्टली टॅक्सेबल असतो. म्हणजे कसं बघा, आता मला सांगा, तुम्ही घर टू ऑफिस, ऑफिस टू घर करतात. ओके. कसं करतात, घर टू ऑफिस, ऑफिस टू घर करतात. मग मला सांगा तुम्हाला किती सारा खर्च लागतो. आणि जर का तुमच्या एम्प्लॉयरने तुटपुंजे थोडीशी अमाऊंट जर का तुम्हाला रिइम्बर्स्ड केली, तर मग मला सांगा तुमच्या खर्चाच्या बदल्यात रिइम्बर्समेंट मिळाली, त्याला तुम्ही म्हणता ट्रान्सपोर्ट अलावन्स. तो जर का तुम्हाला टॅक्सेबल होतोय तर मग तुम्हाला दुःख नाही होणार का. तुम्ही म्हणाल सर 6,000 रुपये खर्च होतोय महिन्याचा, तुम्ही देताय 3,000, तो पण टॅक्स बसवता त्याच्यावर, दुःख होईल ना तुम्हाला. हां, मग ह्यासाठी आपल्याकडे छोटीशी डिस्काउंट देतील ते, त्याला आपण म्हणणार एक्झम्पशन. एक्झम्प्ट किती होणार बघा. जुन्या काळामध्ये 2 प्रकारचे होते गोष्टी ट्रान्सपोर्ट अलावन्सचं एक्झम्पशन. कसं ते सांगते, 1 मिनिट होल्ड करा. जुन्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट अलावन्सचं एक्झम्पशन कसं होतं बघा का. हा ट्रान्सपोर्ट अलावन्स जो आहे ना, हा 2 व्यक्तींना मिळायचा, एक नॉर्मल आणि दुसरा ॲबनॉर्मल नाही. हां, मी ह्याच्यावरनं नेहमी माझ्या क्लासच्या मुलांची मजा घ्यायची, सगळ्यांची, प्रत्येक बॅचची. एक असतो एम्प्लॉई तो नॉर्मल आणि दुसरा असतो तो ॲबनॉर्मल नाही, हँडिकॅप. बघा, नॉर्मल व्यक्तीला खर्च कमी लागतो, भरपाई पण कशी मिळेल, कमी. मग एक्झम्पशन पण कसं मिळेल, कमी. हँडिकॅप व्यक्तीला खर्च जास्त लागतो, म्हणजे भरपाई पण जास्त मिळेल आणि एक्झम्पशनही त्याला जास्त मिळेल. जुन्या काळामध्ये म्हणजे तुमच्या आधीच्या काळामध्ये तेव्हा 1,600 पर मंथ याला काय मिळायचं, एक्झम्पशन मिळायचं. कोणाला, नॉर्मल व्यक्तीला.
आणि हँडिकॅप व्यक्तीला एक्झम्पशन मिळायचं 3200 पर मंथ. पण आपले मोदी काका आले आणि मोदी काकांनी नॉर्मल व्यक्तीचं एक्झम्पशन काढून घेतलं. मोदी काका म्हटले आता नॉर्मल व्यक्तीला एक्झम्पशन भेटणार नाही. म्हणजे जर का तुमच्या प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेलं नाही आहे की तो व्यक्ती हँडिकॅप आहे, हँडिकॅप आहे असं लिहिलेलं नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली ती अमाऊंट काय कराल, टॅक्सेबल कराल. पण जर का तो व्यक्ती हँडिकॅप आहे असं जर का म्हटलेलं असेल तर तुम्ही 3200 पर मंथचं काय घ्याल, एक्झम्पशन घ्याल. आलं का लक्षात? मग तुम्ही घेणार ट्रान्सपोर्ट अलाउन्स एक्झम्प्ट किती पर 3200 रुपये पर मंथ ओनली फॉर कोणता व्यक्ती, हँडिकॅप पर्सन, ओनली फॉर हँडिकॅप पर्सन. ती वजाबाकी इथे घेणार आणि उरलेली अमाऊंटवर काय बसणार, टॅक्स बसणार. म्हणजे फुल्ली टॅक्सेबल आहे का, नाही. फुलमधनं काहीतरी पार्ट वजा झाला आणि उरलेली अमाऊंट टॅक्सेबल झाली. म्हणजे इथे काय आहे, पार्टली टॅक्सेबल आहे. चला याच्या पुढे अजून आपण 2 छोटेसे चिल्लर अलाउन्स शिकू आणि मग याच्यावर एक प्रॉब्लेम शिकू. ठीक आहे, 1 मिनिट होल्ड करा. आता बघा, आता हा आपला धीरज, आपल्याकडे धीरज आहे ना एक्झाम्पलमध्ये. धीरजला चिल्लर पार्टी होती, चिल्लर पार्टी. धीरजने या चिल्लर पार्टीला स्कूलमध्ये टाकलेलं होतं. सर यांचा स्कूलचा खर्च आपल्या सिटीमध्ये किती महाग आहे, त्यापेक्षा मी काय करतो, गावाला जातो, तिथे जॉब शोधतो आणि तिथे शाळेत मस्तपैकी फ्रीमध्ये एज्युकेशन घेतो पोरांचं. आई पण सांभाळेल, टेन्शनच नाही येणार. मग त्याच्या सरांनी म्हटलं थांब, मी तुला त्याचा पण अलाउन्स देतो. मग त्याने शिक्षणाचा अलाउन्स दिला, म्हणजे चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स. काय दिला, चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स. पण आपल्याकडे रूलच आहे ना, एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिपमध्ये जे काय मिळेल ते टॅक्सेबल ॲज अ सॅलरी. आणि मग यामुळे खास चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्सला पण टॅक्स बसला. मग आपण लागलो रडायला, सर खर्च मोठा, तुम्ही भरपाई देताय छोटी आणि त्यावर पण टॅक्स बसवताय. दुःख झालं. मग आपल्याला पुन्हा एक्झम्पशन मिळालं, लेस एक्झम्प्ट. किती एक्झम्प्ट, 100 पर मंथ पर चाइल्ड. पण मॅक्झिमम किती, 2 चाइल्ड. तुम्हाला आठवतं का 2च्या वर कोणालाही शिष्यवृत्ती मिळत नाही, स्कॉलरशिप. सेम तसंच आहे, तुम दो तुम्हारे दो, बस दोनों लोग, 2 ही बच्चों के लिए एक्झम्पशन मिलेगा. एक्झम्पशन वजा केलं की उरलेली अमाऊंट काय राहील, टॅक्सेबल राहील. म्हणजे तुमचा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स हा पण कसा असतो, पार्टली टॅक्सेबल असतो. आलं का लक्षात? 100 रुपये पर मंथ पर चाइल्ड. आता तुम्ही म्हणाल मॅम हे 3200 हे 100 हे कुठून आणले? अरे हा टॅक्समधला रूलच आहे. त्यामुळे 3200 आणि 100 पर मंथ पर चाइल्ड 100 होते आणि मॅक्झिमम 2 मुलं, हे सगळं टॅक्समध्ये मेन्शन आहे ऑलरेडी. या कंडिशन्स फक्त मी तुम्हाला काय करते आहे, शिकवते आहे. येतंय लक्षात? चला मग आता आपण या एवढूशा याच्यावर प्रॉब्लेम बघूयात. ठीक आहे, एवढूशाच गोष्टीवर आपण काय बघूयात, प्रॉब्लेम बघूयात. चला प्रॉब्लेम लिहिते मी इथे मागे. मिस्टर धीरज works with Delta Limited. Basic salary 15,000 per month. Dearness allowance 12,000 per month. Commission fixed 2,000 per month. Percentage commission 2%. Sale 10 lakhs.
बोनस 30,000, ट्रांसपोर्ट अलाउंस 4,000 per month, children education allowance 600 per month per child for 3 children. Professional tax paid 2,500. हा आहे तुमचा प्रॉब्लेम. चला या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढा, नाही तर हा प्रॉब्लेम लिहून घ्या. ओके, आता ह्या प्रॉब्लेमला आपल्याला सोडवायचं आहे. थांबा जरा मी ड्रॉ करते. काय होतंय, हे बंद का नाही होते? चला हा बघा, हा तुमचा फॉर्मॅट ड्रॉ केला मी. तुमचा प्रॉब्लेम इकडे आहे आणि आपण आन्सर लिहितोय इकडे. चला मग, बेसिक सॅलरी फुल्ली टॅक्सेबल म्हणजे 15,000 गुणिले 12, 1,80,000 फुल्ली टॅक्सेबल. नंतर काय मिळाला? डिअरनेस अलाउन्स. प्लीज तुम्ही शॉर्टकट मारू नका हं, स्पेलिंग्स पूर्ण लिहा. 12,000 गुणिले 12 किती मिळाले? 1,44,000. मग काय मिळालं त्याला? फिक्स्ड कमिशन फुल्ली टॅक्सेबल म्हणजे किती आलं ते? 2,000 पर मंथ म्हणजे गुणिले 12, 12 दुणे 24. मग त्याला मिळालं पर्सेंटेज कमिशन किती? 2% ऑफ सेल. सेल किती आपला? 10 लाख आहे. त्याले 20,000. मग याला मिळाला बोनस. बोनस पण असतो फुल्ली टॅक्सेबल. बोनस गेला 30,000 रुपये फुल्ली टॅक्स बसणार आहे त्याच्यावर. नंतर आहे आपल्याकडे ट्रान्सपोर्ट अलावन्स. ट्रान्सपोर्ट अलावन्स याला एक्झम्पशन मिळू शकलं असतं जर का हा हँडिकॅप व्यक्ती असता. किती एक्झम्पशन मिळालं असतं? डायरेक्टली 3,200 गुणिले 12, 3,200 पर मंथ. पण हा व्यक्ती हँडिकॅप नाही आहे म्हणजे याची अमाऊंट राहणार आहे फुल्ली टॅक्सेबल. चार 4,000 गुणिले 12, 12 चोक 48. मग ह्याला मिळाला चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स 100 रुपये. नाही, याला किती मिळालं आहे? 600 रुपये पर मंथ फॉर 3 चिल्ड्रन. ठीक आहे. तुम्ही मला मॅम तुम्ही 600 गुणिले 12 गुणिले 3 का घेतलं? पर मंथ पर चाइल्ड. 600 पर मंथ म्हणून 12, पर चाइल्ड म्हणून 3. इथे याला म्हटलंय बघा 3 चिल्ड्रन आहेत म्हणून. 72. थांबा, कॅल्सिस घेऊ ना, चुकायला नको. सहाशे गुणिले 12 गुणिले 3 किती आले? 21,600. बघा, मिळताना डायरेक्ट तुम्हाला 21,600 अमाऊंट दिलेली असू द्या किंवा 600 गुणिले 12 गुणिले 3 दिलेली असू द्यात किंवा कशी दिलेली असू द्यात, पण मिळताना कशी मिळू शकते. पण एक्झम्पशन भेटताना हे कसं मिळणार? फक्त पर मंथ पर चाइल्डच्या हिशोबाने. 100 गुणिले पर मंथ पर चाइल्ड मॅक्स टू मॅक्स किती? 2 मुलं, 2च म्हणजे किती आले? 2400.
म्हणजे 2100 21,600 गेले 2400, किती उरले 19,200 आली तुमची टॅक्सेबल अमाऊंट. ओके, 19,200 ही आली तुमची टॅक्सेबल अमाऊंट. मग पुढे काय झालं, आता आपल्याला ह्या सगळ्यांची मारायची आहे टोटल, कारण एवढंच होतं इन्कम. तुम्ही म्हणाल मॅम प्रोफेशनल टॅक्स पेड, अरे तो पेड आहे, पेड. तो कसा आहे, पेड आहे. तुम्हाला रिसीव्ह झाला आहे का, नाही. रिसीव्ह झाला असता तर तो पण टॅक्सेबल झाला असता. हा पेड आहे. प्रोफेशनल टॅक्स पेड म्हणजे कसा असतो, चला प्रोफेशनल टॅक्सचं एक मिनटं, प्रोफेशनल टॅक्सची कहाणी आपण उद्या ऐकू, आज नको. तुम्हाला सगळ्यांना अति जास्त भाव काय म्हणता ना, जेवण नको व्हायला, अपचरून जाईल. चला ग्रॉस सॅलरी म्हणजे या सगळ्यांची टोटल 1,80,000 1,44,000 24 20 30 48 आणि 19,200 सगळ्यांची मारायची टोटल. चला 19,200 प्लस 1,80,000 प्लस 1,44,000 प्लस 24,000 प्लस 20,000 प्लस 30,000 प्लस 48,000 प्लस कशाला, बस ना 19,200 ऑलरेडी आहेत ना, म्हणजे किती आले 4,65,200 ही आली ग्रॉस सॅलरी. ओके, चला आता ह्या ग्रॉस सॅलरीमधनं आपल्याला वजा करायचं आहे लेस डिडक्शन अंडर सेक्शन, थांबा एक मिनटं, डिडक्शन अंडर सेक्शन. आता इथे 2 डिडक्शन्स आपल्याला मिळणार आहेत, यांचे एक्झॅक्टली सेक्शन्स तुम्हाला सांगते मी, 1 मिनटं होल्ड करा. चला डिडक्शन अंडर सेक्शन 16, पण 16मध्ये 3 डिडक्शन जे आपल्याला शिकायचे आहेत. पहिले आपण प्रायव्हेट एम्प्लॉईचे शिकून घेऊयात. IA स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16 IA, ते काय राहील स्टँडर्ड डिडक्शन. स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्टली 50,000 वजा, स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्टली 50,000 वजा. आणि सेकंड स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16 ते आहे प्रोफेशनल टॅक्स पेड, मॅक्स अलाउड अप टू ₹2,500. म्हणजे 2,500पर्यंत जर का तुम्ही प्रोफेशनल टॅक्स पेड केलेला असेल तर तुम्हाला त्याची वजाबाकी इथे भेटेल. मग आपल्याकडे किती पेड केलेला होता 2,500चे, मग आपण पण इथे लिहिणार 2,500. बाहेर किती आले 52,500. हे 52,500 आपल्याला वजा करायचे आहेत. सगळ्यात पहिले हे 50,000 बघा, 50,000 हे स्टँडर्ड डिडक्शन आहे. सॅलरीड एम्प्लॉईला डायरेक्टली गव्हर्नमेंटकडनं गिफ्ट आहे की 50,000चे तुम्ही काय घेऊ शकता, डायरेक्टली डिडक्शन घेऊ शकता. प्रोफेशनल टॅक्स पेड म्हणजे हा काय असतो हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल. किती प्रोफेशनल टॅक्स पेड 2,500, त्यांनी पेड केला होता 2,500ची वजाबाकी भेटणार. दोघांची टोटल मारली 52,500. या टोटलमधनं 52,500 वजा करायचे आहेत आपल्याला, मायनस 52,500. किती उरलं तुमचं उत्तर 4,12,700. याला आपण म्हणणार, मग अशी आलेली आपली ग्रॉस सॅलरी होती, आता ह्याला आपण म्हणणार नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीज. बाकी सगळ्या डिटेल्स तुम्हाला रेग्युलर लेक्चर्समध्ये मिळतील. ओके, म्हणजे पुढच्या लेक्चर्समध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला पुन्हा मी समजावून सांगेल. कळलं का हे? चला मग आता हा सॅलरीचा जो सुरुवातीचा भाग आहे तो तुम्हाला 5% जरी कळाला असेल तरी मला सांगा. मॅम सगळं कळालं तरीही मला रिप्लाय करा. हा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. 16 मार्काला इंडिव्हिज्युअली आहे आणि टोटल इन्कममध्ये पुन्हा 7 मार्काला आहे हा टॉपिक. 16 आणि 7 किती होतात तुमचे 23 मार्क, जवळजवळ 23 मार्क तुम्हाला हा एकटा टॉपिक देऊन जाणार आहे. सो प्लीज डोंट इग्नोर दिस टॉपिक. चलो बाय बाय.